नमस्कार मित्रांनो, किचन टिप्स नंबर 1. पोळ्या लाटणे. पीठ लाटणे रोलिंग पॅन फ्रीजमध्ये ठेवून थंड करा, म्हणजे पीठ लाटण्याला चिकटणार नाही. नंबर 2. कारल्याचा कडूपणा. कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी चकत्या करून काही वेळ ताकात भिजवून ठेवा, म्हणजे कडूपणा कमी होतो. नंबर 3. मसाले आणि ड्रायफ्रूट्स. काजू, बदाम यासारख्या गोष्टींमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंगा ठेवा. नंबर 4. जळलेली भांडी. जळलेल्या भांड्यांमध्ये थोडी रांगोळी आणि डिटर्जंट पावडर टाकून गरम पाण्याने घासल्यास ती स्वच्छ होतात. नंबर 5. माशाचा काटा अडकल्यास. घशात माशाचा काटा अडकल्यास 2-3 केळी खा, तो निघण्यास मदत होईल. नंबर 6. स्वच्छता. झुरळे आणि मुंग्या टाळण्यासाठी किचनमध्ये स्वच्छता ठेवा आणि फ्रीजमधील वस्तू व्यवस्थित ठेवा. नंबर 7. स्वयंपाकासाठी पश्चिम किंवा उत्तर दिशा उत्तम मानली जाते. नंबर 8. पूर्व दिशेला तोंड असलेल्या घरासाठी आग्नेय किंवा वायव्य दिशा योग्य आहेत. नंबर 9. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. नंबर 10. किचन ओटा, शेगडी, ओव्हन नीट व्यवस्थित स्वच्छ करा, ज्यामुळे किचनमध्ये झुरळ किंवा कीटक होणार नाहीत. नंबर 11. रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्यासाठी सवय आपणास असावी. नंबर 12. हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी. नंबर 13. दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेल्या वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात. नंबर 14. किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विडचा वापर करावा. नंबर 15. आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्याच्या खाली त्याच्या साईजच्या ताटल्या ठेवाव्यात, किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे, त्यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत. नंबर 16. किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा. नंबर 17. आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा, ज्यामुळे जीवजंतू तयार होणार नाहीत. नंबर 18. भाज्या चिरण्याआधीच धुवून घ्याव्यात, चिरल्यानंतर त्या धुवू नयेत. नंबर 19. चिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्त्वाचे, शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात. नंबर 19. भाज्या शिजवताना 1 चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा, त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. नंबर 21. हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवाव्यात, त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत. नंबर 22. तूर डाळ उन्हात वाळवू नये. नंबर 23. धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिक पावडर लावून ठेवावी, त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही. नंबर 24. वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी. नंबर 25. आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते. नंबर 26. डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुनिंबाचा पाला ठेवावा, त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही. नंबर 27. कडधान्य नीट निवडून घ्यावे. अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते, त्यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो. नंबर 28. कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घातल्यानंतर पदार्थामुळे कडधान्य भोवती कीटक लागत नाहीत. नंबर 29. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका. नंबर 30. त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती याची कणिक मळताना करा. नंबर 31. स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत. नंबर 32. 3 किंवा 6 महिन्याचेच करावे, त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो. नंबर 33. अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे, यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. नंबर 34. त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही. नंबर 36. हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याचे देठ काढून एकत्र डब्यात भरून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते. नंबर 37. खसखस ही फ्रीजमध्ये ठेवावी. बगरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवावी. 38. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. नंबर 39. पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, त्यामुळे तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. नंबर 40. नेहमी फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा 1 तुकडा ठेवावा. नंबर 41. फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावे, त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल. नंबर 42. नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा. नंबर 43. चुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो. नंबर 44. कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाही. नंबर 45. लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे.
नंबर 46 पोहे करत असताना त्याचा लगदा होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा. जर आपण 2 वाट्या पोहे घेतले तर 1.5 वाटी कांदा कापावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत. नंबर 47 महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्यावे. नंबर 48 भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चम्मच बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येतो. नंबर 49 कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान होईल. नंबर 50 पावसाळ्यात अनेकदा मिळालेले पाणी सुटते. मिठाला पाणी सुटते त्यावेळी मिठाच्या बदली थोडेसे तांदूळ टाका, त्यामुळे मीठ मोकळे राहते. नंबर 51 लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एक घट्ट झाकण्याच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.